अमरावती महानगरपालिकेसमोर आज महिला काँग्रेसच्या वतीने नारी शक्ती वंदन अधिनियम 2023च्या अंमलबजावणीसाठी जोरदार आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व महिला काँग्रेसच्या अध्यक्षा जयश्री वानखडे यांनी केले। सप्टेंबर 2023 मध्ये संसदेत मंजूर झालेल्या या कायद्यानुसार लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी किमान 33% आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे। मात्र जनगणना आणि डिलिमिटेशनच्या कारणावरून या कायद्याची अंमलबजावणी मुद्दाम लांबवली जात असल्याचा आरोप देखील महिला काँग्रेसने केला आहे। महिलांना न्याय मिळालाच पाहिजे आणि आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करा अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला। महिलांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे यासाठी तात्काळ निर्णय घ्यावा अशी ठाम मागणी ही आंदोलनकर्त्यांनी केली। मनपा प्रवेशद्वारासमोर माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यासह अनेक नेत्यांचे फोटोही झळकले। यावेळी महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेशही देण्यात आला। दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या महिला नगरसेवकांच्या भूमिकेवरही महिला काँग्रेसने टीका केली आहे। मनपा सभागृहात करण्यात आलेल्या आंदोलनाबद्दल जनतेची माफी मागावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली। या आंदोलनात नगरसेविका अर्चना आत्राम, सुनीता भेले, अनिता काळे, मालती गवई यांच्यासह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या। महिला काँग्रेसने स्पष्ट केले की महिलांच्या सक्षमीकरणासाठी केवळ घोषणा पुरेशा नाहीत तर ठोस कृती आवश्यक आहे। त्यामुळे शासनाने तातडीने निर्णय घेऊन महिलांना त्यांच्या हक्काचे प्रतिनिधित्व द्यावे अशी ठाम भूमिका या आंदोलनामधून मांडण्यात आली। महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीवरून राजकारण तापले असतानाच महिलांच्या हक्कासाठी सुरू असलेला हा लढा पुढे काय वळण घेतोय हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। बीजेपी सरकारची खूप जुनी नीती आहे। यांना ऑलरेडी असंच करायचं असतं की काहीतरी असे दगड फेकून बोलायचे आणि जर लोकांनी त्याच्या प्रत्युत्तर नाही दिलं तर ते आपण पुढे चालवायचं। असं होणार नाही। इथे म्हणजे जागरूक सगळी जनता आहे, जागरूक नेते आहे, जागरूक पक्ष आहे, ते हे असं होऊ देणार नाही। देशाची परिसीमन केलं म्हणजे एका पक्षाला खूप मोठं बनवण्याचं तुमचं जे राजनीती आहे ती आम्ही पूर्णपणे तुमचा यशस्वी होऊ देणार नाही। आणि महिला विधेयक हे पास झालेलं आहे ते लागू केलंच पाहिजे त्यांनी, अशी आमची मागणी आहे। मी जयश्री वानखडे, अमरावती शहर महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष आणि तसेच आज माझ्यासोबत अमरावती शहराच्या आमच्या काँग्रेसच्या नगरसेविका आणि सर्व पदाधिकारी आज आम्ही महानगरपालिकेमध्ये आंदोलनासाठी इथे आलेलो आहे। कारण महिला आरक्षण 2023 मध्येच लागू झालं, परंतु त्याची अंमलबजावणी यांनी केलेली नाही आहे। आणि परत महिला परिसीमन आणि मतदारसंघाची पुनर्रचना यांनी परतच महिलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महिलाच्या पदराआड हे संसदेमध्ये यांनी नवीनच बिल हे केलं, पण त्याला मान्यता न दिल्यामुळे ते समजत आहे की महिलांचं बिल त्यांनी अमान्य केलं। हे समजून हे बीजेपी सरकार महिलांच्या विरोधात सांगते आहे की काँग्रेसने हे बिल नामंजूर केलं। काँग्रेसच्या काळामध्ये ज्या झाल्या, प्रथम अमरावती शहराच्या राष्ट्रपती झाल्या, माजी पालकमंत्री वसुधाताई देशमुख झाल्या, या पहिल्या प्रथम खासदार या जिल्ह्याच्या आपल्या उषाताई चौधरी झाल्या आणि आमच्या नेत्या आदरणीय यशोमतीताईसुद्धा पालकमंत्री झाल्या। काँग्रेसमध्ये असताना सुलभाताई खोडकेंना पण आम्ही आमदार केले। म्हणजे काँग्रेसने कोणावर अन्याय केलेला नाही। अनेक तुम्ही बघताय भारतामध्ये मुख्यमंत्री, राष्ट्रपती, राज्यपाल अनेक पदावर महिला काँग्रेसच्या काळामध्ये गेल्या। आम्हाला असं वाटतं की बघावं ना यांनी की संघाची एकतरी महिला अध्यक्ष आहे का, महाराष्ट्राची एकतरी अध्यक्ष झाली का, मुख्यमंत्री झाली का, म्हणजे याची यांनी नोंद घ्यावी आणि मग ऑब्जेक्शन घ्यावं।